पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. तळेगाव वाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये उसरली खुर्द अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. उसरली खुर्द या टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. तळेगाव वाडी या टीमला पहिलाच बॉल अप्रतिम क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळालाय. आज षटकार डीपेक्षा कव्हरच्या दिशेने फलंदाज तन्वीरच्या बॅट मधून येतोय. आज षटकार आज ओपनर बॅट्समन म्हणून टीम तळेगाववाडी या टीमच्या माध्यमातून इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज रोहित ज्याने अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली उसरली खुर्द या टीमसाठी. राऊंड द विकेट पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. पॉइंटच्या दिशेने फटका केलाय. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय डीप मध्ये. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर राहुलने दुहेरी धावांमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 9 रन. 3 बॉल मध्ये आतापर्यंत अवघ्या 9 धावा आतापर्यंत खर्च देखील केल्यात गोलंदाज रोहितने. आमच्या समेत गुल्लेखनाच्या भूमिकेमध्ये देखील रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. रोहितचा हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. अलोंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर तैनात नव्हता. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी ओव्हर द रोप आणखीन एक मोठा प्रहार. हा चौकार. नानोबा ट्रॉफी 2025 सही पर्व चॅलेंजर क्रिकेट संघ पारगाव यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा पुन्हा एकदा कट केल्या हलक्यात आणि दिशा दिली. फक्त पॉइंटला फिल्डर होता. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही ओपनर बॅट्समनच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतो. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला राहुल आणि तन्वीर या दोन्ही फलंदाजांना कडून आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने उडवलाय. फटका चांगलाय. पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल हा येतोय षटकार. सह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 हेमंत एक महत्वाचा विकेट प्राप्त करावा लागेल येणाऱ्या बॉलरला. कारण जर ही जोडी राहिली ना तर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप ते करू शकतात आणि तशीच पार्टनरशिप अपेक्षित आहे तळेगाववाडी या टीमला. या बॉलवर काय नजाकत भरलेला फटका खेळलाय.
बॉटमॅनचा चांगला वापर केला, स्ट्रोक चांगला होता आणि हात चौकार. एकदा स्विच हिट, काय फटका खेळलाय तन्वीरने, फिरवली ही तलवार सरळ 6 रनसाठी. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पुनरावृत्ती या फटक्याची. जसा टप्पा पडला तसे स्टान्स त्याने बदलले आणि या षटकाराच्या साह्याने 31 रन 31 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हलक्यात दिशा दिली, पहा वेट अँड वॉच अशी भूमिका वापरतोय हा फलंदाज. स्ट्रोक खेळत असताना 2 धावा देखील कंप्लीट केल्या. जेथे फक्त एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा आल्यात आणि 33 रन. या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, कारण एक मोठं लक्ष करू शकतात. तळेगाववाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे, फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी 1 बाउन्स स्ट्रेट हिट केलाय, हा चौकार. सदतीस रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. काय बॅटिंग करतोय फलंदाज तन्वीर. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटच्या टॉयचा वेध घेतला. 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 38 रन. या बॉलवर देखील हलक्यात दिशा दिलाय, चेंडू चाललाय सरळ 4 रन साठी. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या चौकाराच्या साह्याने जर राहुलने षटकार हॅट्रिक लगावली तर अभिजित कडपे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आतापर्यंत 9 बॉल त्याने पेस केलेत आणि 34 रनवर तो खेळतोय. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि फलंदाज तन्वीर या ठिकाणी बाद होतोय. 10 बॉल त्यांनी पेस केले आणि 34 रनची एक बहारदार इनिंग.
पहिला धक्का 34 रनची एक बहारदार इनिंग पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज ज्या प्रकारे दुशांत आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉल मध्ये आतापर्यंत अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्यात. एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला आणि कुठेतरी टीम उसरली खुर्द या टीमला खऱ्या अर्थाने एक नवीन उत्साह वाढवून त्याने दिला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 43. पुन्हा एकदा हलक्यात आणि दिशा दिली. एक सिंगल शार्दुल यांच्या माध्यमातून कंप्लीट केली. एक रनच्या साह्याने आतापर्यंत 44. शेवटचे 2 चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या क्षणाला आणखीन एक दर्जेदार झेल टिपलाय. फिल्डर जतीन त्या ठिकाणी तैनात होता. यतीनने टिपला हा झेल आणि जतीनने टिपला हा झेल. आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा अंतिम बॉल या षटकातला. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला गती परिवर्तन पाहायला मिळतं आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. मुकेशने टिपला हा झेल आणि तिसरा विकेट गमावलाय. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर भरपूर इम्प्रेसिव्ह करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे महत्वाचे 3 विकेट 6 धावा खर्च करून 3 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केले आणि टीम उसरली खुर्द या टीमचा कॉन्फिडन्स देखील वाढवला. गोलंदाज सज्ज होते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली सुरुवात करून दिली होती राहुल आणि तन्वीरने, परंतु त्यानंतर ते बाद झाल्याने कुठेतरी धावांपासून पुन्हा एकदा वंचित
राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला तळेगाव वाडी असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. 44 रनवर 45 रनवर आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत. गोलंदाज सज्ज होतोय बायकृष्णचा हा बॉल बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला होता, परंतु विकेट किपर बीट झाला. बॅकअप साठी फिल्डर तैनात होता, परंतु चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपलाय हा झेल आणि फलंदाज शार्दूलला दिलाय परतीचा इशारा. आणखीन एक धक्का तळेगाववाडी या टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. 45 रनवर 4 फलंदाज बाद झालेत. फलंदाज प्रथमेश मोरे इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 46 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर फटका चांगलाय, पॉवरफुल हिट केलाय, परंतु तेवढ्याच ताकदीचा हा झेल पकडलाय. फलंदाज मात्र खऱ्या अर्थाने बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. अमित देखील या ठिकाणी बाद होतोय, अमीर देखील या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक धक्का. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलवर देखील भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय 6 रनसाठी. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तळेगाववाडी या टीमला, तो फटका आपल्याला पाहायला मिळतो. षटकार येतोय. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना पाहायला मिळतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 54 धावा. अविनाशने हा षटकार मारला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 54 धावा. आज जर आपण पाहिलं ना तर पारगाव गावाचं भूषण आणि रायगडचा वंडर बॉय
आकाशदादा तारेकर यांची ISPL साठी निवड देखील झाली. आज संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून आकाशदादा तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि आज खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाचा जरूर सर्वांना अभिमान आहे, कारण आज सकाळच्या 17 पासून या आयोजनामध्ये ते देखील घटक आहेत आणि सकाळपासून ते या ठिकाणी भरपूर चांगली मेहनत करतात या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला आपण त्वरित या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जाचा झेल आणि फलंदाज क्रमांक 6 शेवटचे 5 बॉल अद्याप शिल्लक आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल पंचांचा इशारा येतो. येस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत 55 रन, 55 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा स्ट्रोक केला, स्टान्स बदलले. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने 57. या मोमेंटला समोरच्या दिशेने फटका खेळलाय, परंतु हा चौकार एक सोपा झेल होता, परंतु तो झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर रन मिळतील 4. हा चौकार, या चौकाराच्या साह्याने 61 धावा, 61. वेट अँड वॉच, परंतु नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव त्या ठिकाणी ऍड होते. फ्रीची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. गणेशला मात्र ही संधी चालून आली. जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचं सोनं तुम्ही करा, कारण ज्यावेळेस तुम्ही संधीचं सोनं करता त्यावेळेस नवनवीन संधी. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली. फ्रीडचा बॉल, डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली आणि शेवटचे 2 चेंडू आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक राहिलाय तैगावाडी या टीमचा. 62 रन. सुरुवातीला 57 होता कुंडेवाडी टीमचा, परंतु तो रेकॉर्ड तोडलाय तैगावाडी या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्टान्स बदलले. फटका तर जरूर चांगला आहे. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने 63.
63 रन आतापर्यंत होतात आणि शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल टीम तळेगाववाडी या टीमचा. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती, परंतु या क्षणाला टीमची धावसंख्या होते 63 आणि येणाऱ्या 30 बॉलमध्ये 64 धावांचं प्रात्यक्षिक साकार करायचं आहे टीम उसरली खुर्द या टीमला. मॅच मध्ये येणारे बॉल 30 आणि 30 बॉल मध्ये 64 धावा इथून मात्र उभाराव्या लागतील विजयासाठी उसरली या संघाला. पाहूया या 64 धावा आता इथून मात्र कशा रीतीनं जोडल्या जातील धावफलकावरती हे देखील आपल्याला बघायचं आहे. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळते, अक्षरशः गरम विकेट, तापलेली विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि या खऱ्या अर्थाने या बॉल विकेट वरती या मॅच मध्ये धावा होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये तळेगाववाडी यांनी या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमतः बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर एक मजबूत धावसंख्या धावफलकावरती त्यांनी उभारलेली आहे. तीस बॉल मध्ये 64 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राहुल स्ट्राकिनीला, भूषण नॉन स्ट्राकिनीला हेमंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. गोलंदाज तयार होतो आहे. राहुल मेंडेटरी पहिलं पॉवर प्ले जो षटक हाताळण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती इथून मात्र दिली जाते. पंचांचा लेट्स प्लेचा सिग्नल, सामन्याला सुरुवात, दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होतीये. पहिला बॉल
पहिलाच बॉल हवेत मिस्ट्रायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत कॅच ड्रॉप झाली. हे काय घडलं इथे? मात्र एक सोपा झेल इथून मात्र सोडण्यात आला आणि जीवदान मिळालंय बॅट्समन भूषणला. येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल की ही कॅच किती इम्पॉर्टंट होती. पहिल्या बॉल वरती विकेट जरूर मिळवली होती परंतु ती कॅच पकडता आली नाही या गोलंदाजाला आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. निघाला गोलंदाज ओव्हर द विकेट न. यावेळेला कॅच सुटल्यानंतर पहा आपलं रौद्र रूप धाडस करत असताना फटका तर चांगला आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्या रिझन मध्ये फिल्डर भरपूर वेगानं बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 धावा आता इथून मात्र पूर्ण होतात. 2 धावांच्या मदतीने धावांचा श्रीगणेशा धावांचा अकाउंट बॅटिंग करणाऱ्या उसरली या टीमचं होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला ओव्हर द विकेट न. यावेळेला देखील बॉल हवेत. विकेट किपर भरपूर वेगानं बॉलच्या मागे धावत होते परंतु याही मुवमेंटला त्यांना कॅच पकडता आली नाहीये म्हणजे दुसरं जीवदान बॅट्समन भूषणला मिळाले. या जीवदानाचा आता त्याला जरूर फायदा उचलावा लागेल कारण लक्ष मोठ्या फटक्यांची खरं तर गरज आहे बॅटिंग करणाऱ्या उसरली खुर्द या टीमला. परंतु गोलंदाज पहा चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता 1 2 3 बॅट घेऊन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या आता आवडते बॅट घेऊन तो आता पुन्हा एकदा नव्यानं खेळ साधणार आहे. भूषण स्ट्रायकिंग इनला आता पहिला बॉल फेस करण्यासाठी हेमंत तयार होतो. गोलंदाज निघाला दरम्यानचा पुढचा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होतं परंतु स्विच हिटला स्वीट हिट करता आलं नाहीये आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. काय वेग काय गती काय अचूकता आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाची. जबरदस्त बॉलिंग. यावेळेला बॅकफुटला गेले जागा बनवली तिथे मात्र फिल्डरला चकवा दिला जातोय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. येतोय या दुसऱ्या डावातील पहिला मोठा फटका चौकार. आपल्याला पाहायला मिळाला टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा गोलंदाज निघाला ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सटिक लाईन आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती बिनगडीबाज 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यश डीजे येऊ द्या. मार्क वरती आला पाहूया तन्वीरच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी हाताळली जाईल. गोलंदाजी इथून मात्र केली जाईल. बॅटिंग करत असताना तर त्यानं प्रभावित केलं. वैयक्तिक 34 धाव्यांची तुफानी इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना पाहूया आता गोलंदाजी करत असताना कशा रीतीने तो गोलंदाजी करणारा. 24 बॉल मध्ये अजूनही 57 धाव्यांची गरज. 24 ball need to 57 runs to win. ऑफस्टिकच्या वाऱ्याचा बाहेरचा हा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. विशू कोळी मॅन फ्रॉम गव्हाण आपल्याला विशू सर आपल्याला पाहायला मिळतात आणि स्क्वेअर लेगचे अंपायर प्रवीणजी पवार सर आपल्याला बघायला मिळतात. पनवेलला बिलॉंग करणारे आमचे प्रवीण सर
खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जर का आपण बघितलं तर एकविरा लावी इव्हेंट संदेशदादा शेळके यांची संपूर्ण टीम सध्या आपण बघतोय. आपलं देखील मनापासून आम्ही कौतुक करू. वाईटच्या रूपाने एक धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. सकाळच्या सत्रापासून समालोचकांच्या भूमिकेमध्ये राहुलजी शिरसाट सरांना देखील आपण सध्या बघतोय. तर पुन्हा एकदा मॅच कडे दुसऱ्या ओव्हर मध्ये सध्या चांगली गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज तन्वीर आपल्याला पाहायला मिळतोय. तन्वीरचा पुढचा बॉल बॉलर निघाला. यावेळेला स्ट्रोक चांगला बॉल हवेत फिल्डर धावतात. प्रयत्न चांगला राहिला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला इनफिल्डच्या वरनं वाव क्लास दाखवला जातोय. बॉल आणि फिल्डरची शर्यत. त्या शर्यतीमध्ये बॉल न मारली बाजी. रन्स मिळतात 4. येतो चौकार. ₹70 ग्रुप आयोजित नानोबा ट्रॉफी ही स्पर्धा दिनांक 26 जानेवारी रोजी आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये प्रवेश फी 6,000 असणाऱ्या प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 15,000 आणि मालिकावीर साठी सरप्राईज देखील आपण बघणार आहोत. बेस्ट बॉलर बॅटर फिल्डर साठी वैयक्तिक पारितोषिके देखील असणार आहेत आणि या संघामध्ये प्रथम येणाऱ्या 8 संघांना प्राधान्य दिलं जाईल. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर सुमित दादा डोंगरे, आशिष दादा तारेकर, संदेश दादा म्हात्रे आणि सहयोग दादा तारेकर, हरीश दादा केदारी यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. जाऊया बॅच कडे. मैदानाच्या आतमध्ये नुकतीच विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पहिला गडी इथून मात्र बाद झाला. 1 गड्याच्या मोबदल्यात 1.4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. अजूनही या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग वरती तयार होतो पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज निघाला. यावेळेला बॉल हवेत खेळला. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेला बॉलच्या मागे धावतात. 2 धावा देखील कंप्लीट होतात आणि 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती अजून 1 बॉल या षटकातील बाकी आहे. पाहूया या सेकंड पॉवर प्लेच्या या शेवटच्या बॉल वरती कशा रीतीने फटका सजवला जाणारा. सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपण बघतो. लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट रेझर मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. बॉल हवेत पकडला जातोय झेल. सेकंड विकेट गॉन. आनंद हा फिल्डर या बॉलच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती 2 गडी बाद. 17 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 47 धावांची गरज आहे.
18 चेंडूमध्ये 47 धावा इथून मात्र करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या उसरली खुर्द या टीमला. अवे आता या धावा इथून मात्र कशा रीतीने जमवल्या जातील. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. पाहूया राहुलच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. 18 बॉल मध्ये 47 करायच्या आहेत. श्रेया स्पोर्ट्स पारगाव या टीमचे ओनर सन्माननीय महेश शेठ पाटील दादा या ठिकाणी उपस्थित होतात. दादा या आपल्या या नानोबा ट्रॉफी स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि वेलकम. आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. या वेळेला घडलं काय, मैदानाच्या आतमध्ये कॉट बिहाइंड विकेट आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगला झेल पकडला आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक 3 बसलाय उसरली खुर्द या टीमला. इथून मात्र फलंदाजी केली जाणार आहे. गोलंदाज निघतोय. पुन्हा एकदा सन्माननीय रामदादा तारेकर दादांना देखील विनंती करतोय. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. या वेळेला चुकीचा बॉल आणि त्यावरती मोठा प्रहार. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय चौकार. यस डीजी नो बॉल वरती हा चौकार आलेला आहे. म्हणजेच आता 5 धावा या बॉल वरती मोजावा लागला गोलंदाजाला. आता उघडा डोळे बघा नीट. या पुढील चेंडू असणाऱ्या फ्री हिटचा बॉल. पाहूया फ्रीटच्या बॉल वरती आता काय घडणार. 2007 T20 वर्ल्ड कप नंतर प्रत्येक नो बॉल नंतर फ्रीटचा नियम लागू करण्यात आला. यावेळेला देखील फ्रीट होती, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला हलकासा कट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज या टीमचा प्रमुख गोलंदाज आणि चांगली बॉलिंग राहुल. वेगवान बॉल क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त दांडी 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 गोल केलेली आहे आणि बॅट्समन बाद होतोय. धावतात. 1 धाव देखील कंप्लीट झाली आणि पुन्हा एकदा एकच सिंगल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती इथून मात्र बॅट्समनला शांत ठेवलं जात आहे. चांगली गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये राहुल प्रभावित करतोय. या वेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त काय गोलंदाजी केली जातीये आणि खरं तर बॅट्समनला पूर्णपणे आपल्या मुठीत बांधून ठेवत असताना गोलंदाज कंजूस गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती. धावा कमी प्रमाणामध्ये तो खर्च करतोय. आणखीन एक चांगला बॉल खोलवट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील मानस दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. या 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता रन्स आपल्याला बघायला मिळतात. 25 धावा. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. ऐकूया ड्रिंक्स ब्रेक आहे. 12 पाणी देखील घेऊन जायचं आहे.
12 बॉल मध्ये आता 39 करायचे आहेत. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. महेश शेठ पाटील, त्याचबरोबर रामदादा तारेकर, त्याचबरोबर शंकरदादा तारेकर आणि सुजल दादा यांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. या वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपलं देखील या नानोबा ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही शब्द सोडणार नाही. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सहर्ष स्वागत आहे. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. 12 चेंडू 39 धावा आणि गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज झालाय शार्दूल. शार्दूल आपल्याला पाहायला मिळतोय. शार्दूलचा पहिलाच बॉल तेजानी तरार बॅट्समॅनला शांत ठेवला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. 11 बॉल मध्ये आता 39 करायचे आहेत. 11 चेंडू 39 धावांची गरज. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. अफलातून गोलंदाजी करत असताना गोलंदाज शार्दूल बॅट्समनला मात्र पूर्णपणे शांत ठेवले. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न दाखवावे लागतील. 10 ला 39. ओ माय गॉड, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहा, पडतोय आणि बाहेरच्या दिशेला बॉल वळण घेतोय. ही जादू, बोटांची जादू दाखवली जाते शार्दूलच्या माध्यमातलं. लगातारचा तिसरा बॉल मिस होतोय हा फलंदाज. 9 बॉल मध्ये आता 39 करायचे आहेत. बॉलर निघाला. ओ बिग हिट, फटका प्रतिमा. या बॉल वरती आता धावा किती, रन्स मिळतात 4. येतोय हा खणखणीत महत्वपूर्ण चौकार. या वेळेला पॉलिंग स्वीप करायचं होतं, परंतु त्या रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टॅमिक स्ट्रोक पकडला जातोय. झेल बॅट्समन होतोय बाद. येणारे बॉल 6. विजयासाठी 34 धावांची गरज. ऐकूया एक सुमधुर संगीत. बॉल मध्ये आता 34 धावांची गरज आहे. 6 चेंडू 34 धावा. 34 धावा 6 चेंडू. 6 बॉल मध्ये आता 34 करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती आता नवीन गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्ण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 ला 34. एक अनोखा विक्रम आपल्याला पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. मेडन ओव्हर देखील आपण पाहिलेला आहे. 6 बॉल मध्ये 6 धावा. डिफेन्स सुद्धा झालेले आहेत. आता 6 बॉल मध्ये 34 धावा चेस होतील का हे आपल्याला बघायचंय.
6 चेंडू 34 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती कृष्णा तयार होतोय. कृष्णाचा पहिला बॉल ओव्हर द विकेट न पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार झाला. फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. मोठे फटके मारावे लागतील या बॅट्समनला. मुकेश साठी टाकलेला हा पहिलाच बॉल खेचून मारलाय. खीच के मारा. बॉलला पाठवलं डाऊन दी ग्राउंड. सीमारेषा पलीकडे 6 धावेंकरिता षटकार. थँक्यू गाण्याची मैफिल डीजे वादक आमचे नितीन दादा डीजे नितीन यांच्या माध्यमातून अक्षरशः मात्र इम्प्रेस करणारी गाणी वाजवली जातात. आपलं देखील सहर्ष स्वागत. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत 28. 5 बॉल मध्ये 28 बॉल निघाला. ओ फिरवला गरकन बॉल फिरलाय आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये. षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक केलं. दरम्यानचा पुढचा बॉल डॉट बॉल हाताळला. 4 बॉल मध्ये 28. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. गोलंदाज कृष्णा पुन्हा एकदा निघला. ओ गोल्डन स्पॉट वर उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली आणि जागते रहोचा इशारा बॅट्समनला देत असताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 28. समीकरण अवघड होत चाललंय. 3 बॉल मध्ये 28 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा निघाला ओव्हर द विकेट न. फटका फसला. बॉल हवेत कॅच होईल का? पकडला जातोय झेल. बॅट्समन बाद. आता 2 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 28. मान्य श्री कमलाकरजी पाटील साहेब ॲज अ बॉलर म्हणून पारगाव गावाला मात्र ज्यांनी चांगला खेळ दाखवून दिला आणि खऱ्या अर्थानं पारगाव टीम कडून खेळत असताना अफलातून खेळ त्यांनी दाखवला. गोलंदाज म्हणून भरपूर चांगली कामगिरी पारगाव गावासाठी त्यांची राहिली आणि त्यांचाच आज वाढदिवस. त्यांना देखील पुन्हा एकदा संपूर्ण नानोबा ट्रॉफी या कोर कमिटीच्या वतीनं वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या पुन्हा एकदा शुभेच्छा आम्ही देतोय. आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये 27 धावांची गरज. विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तळेगाव वाडिया संघ. चला भातानपाडा संघ आपण तयारच राहायचं. लगेचच आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचं. टीम कॅप्टन विजयाचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जिंकला. अभिनंदन. वेल प्लेड. तळेगाव वाडिया संघाने हाडलक बाळलक आपण देऊयात उसरली खुर्द या संघाला. परंतु उसरली संघ आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा आपण वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि नेक्स्ट मॅच साठी पुढच्या टुर्नामेंट साठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. चला टॉस केला जाईल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय.